हे मी भाड्यानं घेतलेलं चौक आहे, तो आहे एका सरपंचांचा, या गावचे सरपंच आहेत. तर त्यांची अशी इच्छा असते की तुझ्याकडे जर ही माणसं येणार तर मी येऊन त्यांना भेटणार, त्यांचा सत्कार करणार. तर ते येऊन आता सगळ्यांचा पहिल्यांदा सत्कार करतील आणि त्यानंतर ते केबलवरती एक डान्स रियालिटी शो येतो सर, त्याचं तुम्हाला जज बनवणार आहेत ते आज. या सरपंच. अरे शांत राहा. नमस्कार नमस्कार. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये इतके मोठे मोठे माणसं आलेले आहे. नुसतं मराठी इंडस्ट्री नाही तर हिंदी इंडस्ट्रीतले माणसं पण या ठिकाणी आलेले आहे. तर आज आपल्याकडे माननीय आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आनंद शिंदे यांच्या रूपाने एक असं लोक गायक टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना फोल्क गायक पण म्हणू शकतो. काय ते हे फोल्क सॉन्ग कसले? हा फोल्क फोल्क म्हणजे फोल्क नाही, ते फोक म्हणा. अरे फोक काय फोक म्हणा, इथं लिहिलं आहे FOLK. काय खोटं सांगतो का? लिहिलेलं आहे इथं FOLK. अहो, ते असलं तरी त्यातला एल सायलेंट असतो. शिंदे साहेबांबद्दल मी काय सांगणार. शिंदे साहेब पूर्वी ऍक्टर होते. ऍक्टर होते ते. डायरेक्टरला सतत म्हणायचे एक शिंदे एक शिंदे एक शिंदे, म्हणून त्याचं आडनाव शिंदे पडलं. असा एक तुकराटवाडीचा तुकराट विनोद मी या ठिकाणी टाकलेला आहे. असं द्या, काय हरकत नाही. पण सरांची गाणी खतरनाक, एकदम जबरदस्त खतरनाक गाणी. म्हणजे सरांचं पक्ष्यांवर फार प्रेम. म्हणजे पोपट म्हणू नका, पिंजरा म्हणू नका, राघू म्हणू नका, मैना म्हणू नका, अशा पक्ष्यांवर त्यांनी खास प्रेम केलेलं आहे. तर असे पक्षीप्रेमी गायक या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचं ते कोंबडी पळाली तंगडी धरून, अरे बापरे जबरदस्त गाणं. म्हणजे इतकं जबरदस्त गाणं तुम्हाला सांगतो. आमच्या गावात जे पोल्ट्री फार्म आहे, पोल्ट्री फार्म आमच्या गावामध्ये, तर त्या पोल्ट्री फार्ममध्ये जर तुम्ही ते गाणं कोंबड्यांना ऐकवलं नाही तर कोंबड्या अंडेच देत नाहीत. तर असे महान गायक शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोंबडी पळाली तिची तंगडी खाऊ नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. येस सर. आज आपल्याकडे गणेश आचार्य यांच्या निमित्तानं एक टेडी बेअर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. एक सॉफ्ट असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. सर माझी पोरगी आहे ना, लहान पोरगी माझी फार फेमस, म्हणजे 8 वर्षाची पोरगी आहे. तुमची फार फॅन आहे. ते म्हणले की पप्पा तुम्ही आज काही करा, आचार्य साहेबांना घरी घेऊनच या. का म्हणजे जेवायला वगैरे? नाही जेवायला वगैरे नाही. ते म्हणलं एकदा असं मला डिशम करायचं आहे म्हणलं. तो ऐसा है. तर इनका नाम भी गणेश जी है और ये दिखते भी गणेश जी जैसे है. तो ऐसे गणेश जी हमारे यहाँ है, लेकिन एक बहुत कर्तव्यवान व्यक्तिमत्व यहाँ पर आए हैं. तो मैं इनका ऐसा. मराठी कळतं सर? हॅलो हॅलो बस. मराठी आहे. मराठी जिथे जातो ते मला बॉलिवूडचे हिंदी सिनेमा नाही पण हे तुमचं सर तुम्ही मराठी आहे हे मला कळलं. पण काय झालं की बा मराठीत एवढा मोठा माणूस कधी बघितलं ना आम्ही. सर फार मोठे चॉक्रोजोग्राफर आहेत. काय चॉक्रोजोग्राफर आहे. ते कोरिओग्राफर. अरे बाबा ते डान्स वगैरे शिकवतात ना ते. ते कोरिओग्राफर नीट वाचा इंग्लिश. अरे बाबा कोरिओग्राफर. ते कोरिओग्राफर नाही म्हणजे माझं काय झालं एकट्टे इतके शब्द मी बघितले नाही सर इंग्लिशचे कधी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे छोटे मोठे शब्द बघतो आपण, म्हणजे कॅट बॅट बॉल असं एवढेच आपल्याला इंग्रजी येते. पण एकट्टे म्हणजे कोरिओग्राफर म्हणजे 8-10 शब्द तरी असतील आहे ना. इतकं आम्ही कधी बघितले नाही सर, म्हणून जर माझा प्रॉब्लेम झाला. असं फार मोठं व्यक्तिमत्व गंमत एका जागी असते. फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावात आलेलं आहे. तर गणेश आचार्यजी यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय डान्स शिकासाठी इंग्लिशची गरज नाही रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर एक फोटो चांगला काढ रे. तर आज आपल्याकडे अजिंक्य देव यांच्या रूपाने एक असं ग्रीन व्हेजिटेबल टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. ग्रीन व्हेजिटेबल? पहा ना वर्षानुवर्ष किती टवटवीत आहे हा माणूस एकदम. मग तुम्हाला सांगतो सर भाजीचे भाव आता वाढले, पण ह्या माणसाचे भाव तेव्हाही वाढलेले होते आणि आताही वाढलेले आहे. असं असा हिरवागार माणूस या ठिकाणी आलेला आहे. सरांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. अत्यंत त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी. माहेरच्या साडीमध्ये त्यांनी ठाकूरची भूमिका, अप्रतिम भूमिका केली ठाकूरची. ठाकूरची भूमिका. अरे आम्ही पाहिलं ना ते शॉल वगैरे होती अंगावरती. शेवटपर्यंत सर तुम्ही हात नाही दिसू दिला सर. हात नाही दिसू दिला. म्हणजे मला तर इतकं वाटलं का आता दिसेल मग दिसेल. मी अख्खा पिक्चर बघितला
पण तरी माझं मन नाही भरलं. मी दुसऱ्या दिवशी गेलो, परत बघितलं, पण दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दाखवला नाही सर. हे मला आवडलं त्यातलं. पहिल्या दिवशी होते पण चूक माणसाकडनं, पण दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दुकानामध्ये असू द्या, काय हरकत नाही. तर असे अजिंक्य देव या ठिकाणी आलेले आहेत. तिने हिंदी चित्रपटामध्ये पण काम केलं. हो. ऍक्च्युली सरांचं म्हणजे मोठेपणा आहे. पण मराठीचं प्रेम बघा सरांचं, म्हणजे मराठी नाव असलेलं हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केलंय. मराठी नाव असलेले हिंदी चित्रपटात हा, कुठले असे? आण, परवाने, आण 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 हे काय आपण म्हणतो ना, आण आण चल आण पटकन आण. हा, आणि पुढचा कुठला परवाने म्हणजे? म्हणजे आज नाही उद्या नाही परवा नाही बा असं. अरे असं नाही, ते आण आणि परवाने हे वेगळं आहे, हिंदी आहे ते. हिंदी आहे हा. काय? तर अजिंक्य देव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय देवा हो देवा अजिंक्य देवा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. या सर, या सर. एक सुंदर हिरोईन आपल्याकडे आलेले आहे, सांस्कृतिक बालगोडे या ठिकाणी आलेले आहेत. कोण? सांस्कृतिक बालगोडे. सांस्कृतिक बालगुडे नाही, संस्कृती. तर अख्ख्या इंडस्ट्रीला भाऊ बहीण मानणाऱ्या मॅडम या ठिकाणी आलेल्या आहे. म्हणजे? म्हणजे मी यांच्याबद्दल मी असं ऐकलं, खरं खोटं मला माहित नाही मॅडम, का तुम्ही बा प्रत्येक हिरोला दादा वगैरे असं म्हणता, हे खरं आहे काय? बोला, माईक चालू आहे तुमचा. हो. अच्छा अच्छा, म्हणजे हे असं परंपरा म्हणून का तुमच्यावर विश्वास नाही स्वतःचा म्हणून असं काही? तर त्यांचा मॅडमचा आणखीन गाजलेला चित्रपट म्हणजे शॉर्टकटमध्ये त्यांचे ते हिरो होते वैभव हा? कोण? तत्ववादी. वैभव तत्ववादी. तुम्हाला जमत नाही तर कशाला लिहून आणतात? बोलत जाऊ नका ना. आता मला जमत नाही म्हणजे माझ्यावर चिडता तुम्ही, त्याच्यावर चिडा ना. मग एवढं कठीण नाव ठेवलं, काय गरज होती कठीण नाव ठेवायची एवढं? हा, नाही का सोपे सोपे नाव ठेवायचे. आमच्या विदर्भात किती सोपे सोपे नाव आहेत, पिचके, झुडपे, हा मग काय तर अनिल पानसट, सगळे असे किती चांगले चांगले नाव आहेत, ते ठेवले असते, काही प्रॉब्लेम नाही. तर असू द्या. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय संस्कृत विषय कंपल्सरी करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. तर आज गणेश यादव यांच्या रूपानं म्हणजे एक डेंजर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पण सर तुम्हाला मानायला पाहिजे, आमच्या घरातली बायको आम्हाला घाबरत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या बायका तुम्हाला घाबरतात. हे म्हणजे मानलंच पाहिजे ना. पण ते सर म्हणजे आता खाजगीमध्ये विचारतो, राग म्हणू नका, म्हणजे घरी पण असंच आहे, वहिनी घाबरतात का काही उलट आहे का या चित्र? प्रत्येक नवरा आपल्या बायकोला घाबरतोच. चला काही नाही, आज गणेश यादव सरांनी लय मोठा दिलासा आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर असं ते त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय विलन होऊन बायकोला घाबरू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. तो आज हमारा ये परमभाग्य है. हा काय? हिंदी सुरुवात केली ना मी अशी थोडी. त्यांच्यासाठी स्पेशल. हाँ, तर हमारा ये परम भाग्य है कि आज हमारे यहाँ एक हिंदी अभिनेत्री आई है, गुरलीन चोपड़ा जी, उनके लिए जोरदार तालियां. हाँ मैडम, सच्ची बताओ क्या, आज मुझे गांव के जो लड़के हैं ना एकदम चेताव गए हैं, एकदम फार उत्साह में आ गए वो तुमको देख के. ऐसा देखा नहीं कभी गांव में हमारे. डेंजर रहता हो. तर मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पंजाबी कुडी मराठी पोरगी झालेल्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. चांगला काढतो फोटो. किशोरी मॅडम आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. किशोरी मॅडमचं स्वागत मी याच्या आधी या ठिकाणी याच मंचावरून केलेलं आहे. पण एक मला फार आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगा वाटते की बा एवढ्या लोड शेडिंगच्या जमान्यामध्ये किशोरी वीज या ठिकाणी आलेल्या आहे, एक प्रकारे वीजच या ठिकाणी आलेली आहे. तर त्यांचं स्वागत. नाही, आमच्या गावात ना 12-12 तास लोड शेडिंग, एवढी वीज कधीच नसते आमच्या. हा, एवढी वीज पहिल्यांदा आज 1 तास आहे. हा, म्हणूनच मी आज प्लॅन केलं की थुकरटवाडीमध्ये पूर्ण प्रकाशमय करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. तर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वीज गेली तरी काळजी करू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.